त्या गावचा कट्टा आहे, तिकडनं गाड्या जातात बघू शकता तुम्ही. छोटासा कट्टा आहे परंतु त्याच्यावरून गाड्या जातात. बघा मच्छी पकडण्यासाठी चुलत भाऊ आणि माझे काका गेले. पकडली गाईज मच्छी अजून एक. दादानी मच्छी आणली बघा गाईज. थैलीत टाका. शाबास. गुड आफ्टरनून गाईज. स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आम्ही आलो तर आमच्या गावच्या दुधना नदीला मच्छी पकडण्यासाठी. माझ्यासोबत माझे काका, माझा चुलत भाऊ आणि मुलगा सम्यक. आम्ही सर्वजण आलो आहोत बघू शकता गाईज तुम्ही. बघा इकडे सम्यक उभा आहे. दादा आतमध्ये नको जाऊ. गाईज बघू शकता हे माझे काका आहे समोर, इकडे चुलत भाऊ आहे. मच्छी पकडण्यासाठी आम्ही आलो आहे. नदीला पाणी आहे काही ठिकाणी, इकडे भरपूर पाणी आहे नदीला. आणि त्या साईडला कट्ट्याच्या पलीकडे ना पाणी नाही आहे, इकडे भरपूर पाणी आहे. खूप लांबपर्यंत पाणी आहे गाईज नदीला. दादा कुठे चाललास दादा? हा त्या गावचा कट्टा आहे, तिकडनं गाड्या जातात बघू शकता तुम्ही. छोटासा कट्टा आहे परंतु त्याच्यावरून गाड्या जातात. बघा मच्छी पकडण्यासाठी चुलत भाऊ आणि माझे काका गेले. जाळं टाकलंय मच्छी पकडण्यासाठी. कुठे आली आहे? अरे हो हो आली आली पकडली. फायनली मच्छी अडकली आहे जाळ्यामध्ये काही. पकड रे आण. बघू शकता जाळ्यामध्ये मच्छी अटकली आहे मोठी, खूप मोठी आहे. मोठीच आहे दादा ती बघ ना. ते बघा असं जाळं टाकतात गाईस. भरपूर मच्छी पकडली आहे गाईस बघू शकता तुम्ही. बघा एवढ्या उन्हामध्ये माझा मुलगा खूप रडत होता मच्छी पकडायला चला म्हणून आम्ही आलो गाईस सर्वजण. आता येणार नव्हतो आज कारण ऊन खूप वाढलं आहे. दादा पाठी आहे ना. बघा भरपूर ऊन झालंय. दादा चल ना सावलीमध्ये, चल ना आता सावलीत, चल ना चल ना सावलीत रे.
दादा सावलीत चल. तो ऐकतच नाही गाईज. एवढं उन्हाचं प्रमाण वाढलंय तरी पण हा मुलगा माझा तिकडेच जातो सारखा उन्हामध्ये. ऐकतच नाही. त्याला बोलतोय चल कधीच सावलीमध्ये येत नाहीये तो. दादा चल ना सावलीत. चल ये इकडे. नको नको तिकडे पाणी जास्त इकडे. काही जे बघा झिरा अपसला इथे. आता झिऱ्यामधून पाणी पिणार आम्ही. शुद्ध पाणी नॅचरली.